तर हा आहे माझ्या लग्नाचा अल्बम. तर तुम्ही लग्नाला येऊ शकला नाही म्हणून काय झालं, अल्बम तर दाखवू शकते ना. तर चला आपण पाहूया. हा आहे फ्रंट पेज. तर याच्यानंतर पहिलं पेज आहे पूर्ण ट्रान्सपरंट, बघू शकता तुम्ही. आणि मी किती हाडकुळी होती त्या टायमिंग. 2 वर्ष झाले फक्त लग्नाला. तारीख पाहू शकता 16/9/2021 लॉकडाऊन होतं त्या टायमिंगला. तर त्यानंतर हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे, गणपती बाप्पा मोरया. तर चला सुरुवात करूया. तर हे लग्न झाल्याच्या नंतरचे फोटो काढलेले ते फ्रंटलाच टाकले त्यांनी. तर हा अल्बम आहे तो इकडच्या सासरवाडीचा आहे आणि माहेरकडून माझा आहे तो मी नंतर दाखवेन, त्यामुळे इकडचेच फोटो दाखवले जाते. तर हे देवघर आहे, म्हणजे आम्ही अगोदर फ्लॅटमध्येच राहत होतो, आता वेगळं घर आहे. तर हे देवाचे पाया पडत असताना फोटो काढलेले. आणि इथं बघा मी फेटा वगैरे बांधला, पहिले लुक होता. आणि हा लुक मी पूर्ण माझ्या स्वतःच्या हातानेच केला होता. रिझन असं होतं की माझे मेकअपवाले टायमिंगला आलेच नव्हते चॉईसनुसार. आणि आमचं गणपती लग्न झालं होतं, किती 6वा का 7वा दिवस होता गणपतीला काहीतरी. तर हा बघा माझा फोटो फेटा बांधलेला. तर कसा वाटतोय लुक तुम्ही नक्की सांगा मला. मी हातानेच केला होता, साधा सिंपल. तर ह्या सगळ्या आमच्या भाऊकीच्या आहेत, म्हणजे सासरवाडीच्या इकडूनचे. बघा एवढ्या जणी आहेत. आणि हे माझा मामा आहे आणि हे चुलत सासू लागते माझी. इथं माझी मम्मी आहे आणि ह्या सगळ्या चुलत सासू आहेत. आणि हे जी गँग धगाटे फॅमिली म्हणून आहे. तर यात काही चुलते आहेत, काही भाऊ आहेत, काय जणांचं लग्नच झालं नाही आहे अजून. तर यांचं लग्न झालं, म्हणजे आमचं चुलत्यांचं अजून नाही, पण हे म्हणजे त्यांच्या मुलांचे असं झाले, असं काहीतरी आहे. पण भरपूर भाऊकीच आहे. तर इथं माझ्या सर्व चुलत्या आहेत, 4 चुलत्यात आणि 2 चुलत चुलत्यात. आणि हा माझा साखरपुड्याचा लुक आहे. आणि एवढी घाई होती त्यामुळे ना आमच्या नीट फोटोशूट काढू शकलो नाही, त्यामुळे साखरपुड्याचे आमचे जास्त फोटो नाही आहेत. पण हिरवी साडी होती आणि टाईम नसल्यामुळे मला सांगितलं होतं की हळदीची साडी न नेसता ह्याच्यावरतीच, या साडीवरती हळद लाव. पण माझा असा हट्ट होता की नाही, मी साडी घेतली तर मला लुक बी चेंज करायचाच आहे. तर चला एवढेच फोटो निघालेत साखरपुड्याचे. आणि आमच्या म्हणजे आजपर्यंत मी बघितलं नव्हतं आमच्या इकडे की डोक्यावरती असं काहीतरी लावतात फुलांनी. ते मी शक्यतो मुसलमानाच्यात बघितलं होतं, पहिल्यांदा लावलं होतं. आणि एवढं जड लागत होतं ना, ते काढल्यावर एवढं मोकळं झालं, ती फिलिंग वेगळीच होती. आणि मला अशा प्रकारचे फोटो खूप आवडतात, हाताचे मेहंदीचे काढलेले नाही का. तर हा माझा हळदीचा लुक होता. आणि हळदीचा लुक खूप मस्त झाला होता. तिकडच्या अल्बममध्ये क्लिअर आणि स्पष्ट मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेन, पण आता जसं आहे तसं दाखवते. तर ही माझी बहीण आहे, म्हणजे 2 नंबरची चुलतेची मुलगी. आणि ही माझी बारकी चुलती आणि ही मोठी चुलती. आणि इथं माझी तुम्हाला दाखवते, ह्या चुलतीची ही मुलगी आहे, म्हणजे सगळ्यात मोठी बहीण माझी. तर इथं आमचे आल्या फोटो काढलेले होते. हे फेट्याचा लुक वगैरे होता. आणि हा बघा माझा हळदीचा लुक किती मस्त आहे. आणि मला हळदी हा फंक्शन खूप म्हणजे खूप आवडतो. तर हा माझा फेवरेट आहे, म्हणजे या अल्बममधला. तिकडच्या अल्बममध्ये तर भरपूर आहेत, तर नेक्स्ट टाईम माहेरी गेल्यावर दाखवेन. तर इथं माझी मम्मी आहे.
पाहुणे सगळ्यांचे हळदीनं लावताना फोटो काढलेत. आणि एक किस्सा झाला होता की सगळ्यांना हळद लावायची होती आणि माझ्या फ्रेंड्सला महत्त्वाचे लावायचे होते. पण माझ्या सासरकडच्या एक सासऱ्याने ते ताटच उचलून घेऊन गेलं, कारण का वेळ नव्हता ना. त्यामुळे सगळ्यांचा मूड हाफ झाला होता. तर इथं यांचा लुक मला अजिबात आवडला नव्हता. फक्त घोड्या बसला तेवढा क्लिअर दिसतोय, गंधबिंद लावून हिरोसारखा. आणि हे पोज करायचे होते आम्हाला. तर इथं माझी आत्याची मुलगी आणि ही मावस आत्या. हे सत्कार वगैरे करताना आहे काहीतरी. तर हे आमची मंडळी सगळे वरात काय असेल ते आले होते लग्नाला, सगळ्यांचे पाहुणे. हे आम्ही 2 जण. ही आहे माझी मैत्रीण. हे तर माझे सख्खे मामा मामी आणि हे मानलेले मामा मामी आहेत. आणि हे यांचे मामा मामी म्हणजे कन्यादान करत आहेत. आणि हे फोटो ज्या हाताचे. आणि हे इथं फेरे घेताना आहेत. आणि बारका भाव तुम्ही बघितलाच असेल, तो कान पळत आहे. आणि ही अशी एक साईडने स्माईल का देतात, कारण का मेवणीला आवडते म्हणून. काय विशेष आहे काय माहिती यात. आणि हा फोटो मला खूप म्हणजे खूप आवडतो. तर आम्ही जिथं फ्लॅटमध्ये राहत होतो अगोदर, तर तिथले सगळे फ्लॅटमधले आहेत सगळे. आणि हे माझे क्लासमेट आहेत 2. आणि ह्या आळीतल्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि यातली माझी ही बेस्ट फ्रेंड आहे पिओ म्हणून. हे यांचे मित्रमंडळी. आणि हे आमच्या दोघांचे फोटो. आणि हे आमची इकडची फॅमिली आहे. आणि हे असे पोज करताना आम्हाला कम्फर्टेबल नव्हतं म्हणून आम्ही बाहेर आलतो. तरी तिथे ह्यांचे मित्र आलते, त्यामुळं कम्फर्टेबलच नाही राहिलं. फोटो आल्याने बी सांगितलं की राहू द्या, साधेच पोज द्या. आणि हा जो मुलगा आहे ना, त्याचं नाव अजिंक्य आहे. काहीतरी त्यांचा बिझनेस चालू असतो आणि सारखा कंटिन्यू फोन चालू असतो, त्यामुळे मी त्याला सवत म्हणून नाव पाडलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही लाजत कसे फोटो काढले ते. त्यावेळेस खूप हसायला येत होतं, पण आता असं वाटतं की पोज दिले असतं तर बरं झालं असतं. हे माझे मम्मी पप्पा आणि ही माझ्या भावाची मुलगी आहे. आणि हे बारकी चुलता चुलती, हे 2 नंबरचे चुलता चुलती. आणि मी रडून केक आणला होता. 800 रुपयापर्यंतचं सांगितलं होतं. आणि त्यातलं मला एक पीसही म्हणजे आमच्या दोघांना एक पीसही खायला भेटला नाही. सगळ्यांनी पोरांनी ओढून खाल्लं, पण आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाही केक तो. जेवायला मेनू होता पुरी भाजी, पनीरची, भात आणि गुलाबजाम आणि रायता वगैरे होता. तर इथं आम्ही एकमेकांना चारताना ती मोमेंटच वेगळी होती. तर इथं सगळे फोटोशूट करत होते. आणि ही सगळी माझी इकडची फॅमिली आहे, गाडी कंपनीची. आणि इथे मी फोटोशूट करताना फोटो काढला याच्याने. आणि सिंदूर तर असा भरावला होता. आणि हेच फोटो पाहून वरनं आम्हाला चंद्रमुखी असं नाव पाडलं होतं. काहीतरी वेगळं. स्वतःच सिंदूर एडावाकडा भरला आणि हे असं पण काही म्हणत त्या टायमिंगला मी एवढी हडकुळी होते ना, तर काश मी अजून पुन्हा तसे झाले तर बरं होईल. तर हे माझा अल्बम संपला आहे. 5-5:30 वाजता मी तनूला वरती टेरेसवर घेऊन आली होती. आणि हे बघा आमची तनू मोकळ्या हवेत आली की तिला
काय आनंद होतो काय माहिती. तर बघा कशी बघते, हसते आणि फक्त इकडून तिकडून पळत असते. संध्याकाळच्याला मी मेनू केला व्हेज मराठा. तर ते कसं करतात मी सांगते. तर त्याची रेसिपी आहे. मी आधी अगोदर कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि यात टमॅटो, तीळ आणि धने असे चांगलं परतून घेतलं आहे. आणि त्याच्यात लाल मिरची पावडर टाकली आहे, जे की माझ्याकडे बेडगी मिरची नव्हती. इथे मसाला गार होता तोपर्यंत मी कोबी, गाजर आणि लाल मिरची पावडर, हळद टाकली आणि तो उकडला बटाटा टाकणार आहे. तुम्ही शिमला मिरची, वाटाणा वगैरे टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. जेवढं साहित्य आहे त्यातच मी ते बनवणार आहे. तर इथे मी उकडलेले बटाटे टाकत आहे. तर 2 टाकले आहेत अंदाजे आणि एक उकडला होता तो मी तळण्यासाठी ठेवला आहे बाजूला. मीठ टाकून खाते ते. तर यात मी आता बेसन घेते. 2 चमचा ठीक आहे, 2 चमच्यात वागून जाईल. आणि मैदा 2 चमचा, मोठे 2 चमचे टाकले आहे. आता माझा अंदाज पेशवीने मी टाकते, तर तुम्ही चमच्याने घेऊ शकता. आणि हे आता बिना पाण्यानेच मिक्स करणार आहे. त्या अगोदर कांदा टाकते त्यात. आता हे सर्व एकजीव करून मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे असं मिक्स करून घेतलं आहे. आणि चला, इथं माझा मसाला पूर्ण थंडगार झाला आहे, तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर अशा प्रकारे मी केला आहे. तर इथे 2-3 चमचे तेल होते. तेल गरम झाल्यानंतर मी हे यात पेस्ट टाकणार आहे. पूर्ण पेस्ट तेलामध्ये एकजीव करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याची चव अशी चांगली लागेल. चव मसाल्याची यायला पाहिजे ना, त्यासाठी चांगलं मिक्स. आणि जेवढ्यात जास्त वेळ तुम्ही परतून घेता बारीक गॅसवरती, तेवढी त्याला चव येणार आहे. इथं पाहू शकता मी 15 ते 20 मिनटं चांगलं परतून घेतलं आहे. त्याचा कलर चेंज झाला आहे. तर यात मी घरचा तिखट मसाला टाकत आहे, धना पावडर टाकत आहे आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि कांदा लसूण मसालाही टाकला आहे. आणि जेवढी होईल तेवढी मी कस्तुरी मेथी टाकायचा प्रयत्न करते, कारण की मला कस्तुरी मेथीने म्हणजे वेगळी चव येते त्याने. तर भरपूर प्रमाणात मी कस्तुरी मेथी टाकली आहे यात. आणि चांगलं परतून घ्यायचा आहे मसाला 4-5 मिनटं. तर पाहू शकता. तर यात मी पाणी टाकते आणि ग्रेव्ही अशी थिकच ठेवायची, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे ग्रेव्ही ठेवली आहे. हे चांगले 1-2 मिनटं अजून उकळून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. चांगलं तरी सुटूस तर त्याला हे उकळी फुटून द्यायची आणि बाजूला ठेवायचं. आणि गरमागरमच ह्याच्यावरती वडे टाकायचे आहे. त्याआधी मी कोथिंबीर टाकून घेते, हे चांगलं मिक्स करून घेते. तर पहा, अशी ग्रेव्ही तयार आहे. तर इथे मी त्याचे वडे तयार करून घेते. तर मी असे गोल गोल करते. कोणी असे गुलाबजामुन साईजच्या टाईपमध्ये बी करतो उभं. मी वड्यासारखंच करणार आहे. आणि आता गरम तेल झाले, यात मी हळूहळू सोडते.
आणि चांगलं बारीक गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच फ्राय करायचं आहे, जास्त करपून नाही द्यायचं. आणि बारीक गॅसवर जेवढं करता तोपर्यंत तेवढं आतमध्ये ते सॉफ्ट होऊन शिजून जातं, ते फ्राय होऊन जाईल आणि एवढं कडक होतं ना. आणि लगेच ते वरनं त्या ग्रेव्हीमध्ये टाकून लगेच सर्व करायचं, नाही तर अगोदर टाकून ठेवायचं तर ते सॉफ्ट पडतं, कुरकुरीत लागत नाही. तर मग त्याशिवाय मजा येत नाही ना. तर इथं ते फ्राय करून झाले आहे माझे. तर मी रोट्या करणार आहे त्याबरोबर खायला. तर यात मीठ घेतलं आहे मी अगोदर आणि अर्धा किलोच्या आसपास मैदा घेतला आहे. तर यात मी गरम तेल ओतत आहे, जे की आता मी वडे तळले आहेत. आणि यात मी दही टाकते, 3 चमचे टाकले आहे अर्ध्याच्या मापाने. आणि आता हे पाण्याने मी चांगलं मळून घेत आहे. थोडंच पाणी ओतायचं, कारण का मैदा असा लांबत जातो आणि पाणी जास्त झाल्यामुळे आपल्याला जास्त अजून मैदा वापरावा लागेल. आणि आम्ही संध्याकाळचं जास्त काही जेवत नसल्यामुळे आम्हाला थोडंच लागणार आहे. तर आम्ही मोजून 4 माणसं आहोत, त्या हिशोबाने मी केलं आहे. तर चांगलं मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आता मी ह्यातलं तेल ओतणार आहे आणि थोडं रेस्ट करून ठेवणार आहे. रेस्ट दिल्यामुळं रोट्या अशा चांगल्या फुगतात. आणि मी ठरवलं होतं रोट्या एक साईडने पाणी लावून एक साईडने भाजणार आहे, पण तनू खूप त्रास द्यायला लागली होती, रडत उभी होते. त्यामुळे मी डायरेक्ट चपात्याच्या प्रमाणेच रोटल्या केल्या. तर माझी स्पीड पाहू शकता, मी खूप पटापटा केल्या आहेत. एवढी स्पीड नाही आहे, पण केल्यात फास्टमध्ये. तर पाहू शकता तुम्ही कशा आहेत माझ्या रोट्या. येड्यावाकड्या का असानं लाटत होते, कारण तनू खूप रडायला लागली होती आणि जेवायला बी घ्यायचं होतं गरम गरम. ते पाहू शकता माझ्या किती अशा अशा फुगत आहेत रोट्या. डोश्याच्या तव्यात करण्याचं कारण की आपल्या साध्या ह्याच्यात हे होतं. तर आता मी ताट वाढून घेत आहे. ह्याच्यात वडे टाकले आहेत मी गरम, आणि तसंच लगेच घेतलं आहे, ग्रेव्ही टाकली त्यावर आणि असं ताट केलं. या तुम्ही जेवायला. मामाच्या मुलीवर प्रँक केला आहे, चॅनलवर व्हिडिओ आहे, जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.